गणपती नाही, पण तरी पण आमच्या घरामध्ये असे गणपतीची तयारी चालू आहे. जसं काय पूर्ण आमच्या घरातच गणपती आहे. सकाळी सकाळी लवकर उठले आहेत, देवपूजा झालेली आहे, सगळं झालेलं आहे. आणि आता आमची मम्मी आणि माझी बायको नम्रता ह्या दोघी आज मोदक कसे बनवणार ते मला बघायचं आहे. कारण खूप मेहनत चालू आहे. आता मम्मीनी काय गूळ आता बारीक करून घेतलेला आहे, दिसत आहे. आणि आता ते हां, तर पहिली स्टेप आहे, सगळ्यांनी पहिले गूळ बारीक करून घ्यायचं आहे. गूळ बारीक करून झाल्यावरती आपण तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप दाखवूया की कसं करतात. तर सध्या गूळ बारीक करून घ्यायचं आहे पहिले व्यवस्थितरित्या. आणि तोपर्यंत मी आमच्या घरातलं मम्मी बारीक करते, तोपर्यंत आमच्या घरातलं मी तुम्हाला व्ह्यू देतो. ही माझी बाई हे काय करत आहे इथे काहीतरी जेवणाची तयारी चालू आहे. सकाळपासून त्यांची किरकिर चालू आहे माझ्या मागे की सकाळी उठा, लवकर उठा. गणपती नाही आहे पण तरी पण आमच्या घरी लवकर लवकर उठायची पद्धत आहे त्या दिवशी. ओके, तर असं सगळं चालू आहे. आता तो काय करत आहात तुम्ही आज? काय जेवणाचं काय बेत आहे, म्हणजे काय बनवणार आहात? डाळ भात, वाटाण्याची भाजी आणि पोळी करायची आहे. ओके ओके. आणि माझी बच्चा पार्टी इथे सगळे बसलेले आहेत. हे लोक आपापला टाईमपास करत आहेत. जिने छोटा ब्लॉगर, त्याचे फ्रेंड्स आले आहेत, तर त्यांच्यावर टाईमपास करतो आहे. बच्चा पार्टी एन्जॉईंग गणपती बाप्पाज वॅकेशन. ओके, सो दे आर वॉचिंग मूवी अँड एन्जॉईंग. ठीक आहे. तर मम्मीचं इथे गूळ किसून बारीक करून झालेलं आहे. आता बघूया आता पुढे काय पुढचं काम आता करून घेऊ. ते मुलांची तयारी चालू झालेली आहे गणपती बाप्पाचं आरतीची. आणि हा जिने हे सगळे आता तयार आहेत, आरतीसाठी तयार आहेत.